श्रीमद भागवत पुराणाच्या मते भगवान बुद्ध हे विष्णूचे 9वे अवतार होते. त्यांचा जन्म कीकट क्षेत्रात बोधगया येथे झाला होता. यज्ञात धार्मिक गैरसमजुतीतून होणाऱ्या पशुहत्येस त्यांनी विरोध केला. वैष्णव पुराणातील पौराणिक कथांनुसार बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार म्हणून स्वीकारला जातो. नमस्कार श्रोतेहो, मी आहे आपला सहपाठी मित्र श्रेयस आणि कुकू FM वर आपण ऐकतो आहोत भगवान श्री विष्णूच्या 10 अवतारांची कथा. अग्निपुराणानुसार दैत्यांनी त्यांच्या युद्धात देवांचा पराभव केल्यामुळे विष्णूने पृथ्वीवर हा अवतार घेतला. विष्णूचा हा अवतार बुद्ध हा एक वैश्विक चक्राचा भाग आहे. भागवत पुराणानुसार बुद्ध असुरांचे नेतृत्व करण्यासाठी जन्माला आले. इतर ग्रंथ बुद्धाला अधिक सकारात्मक पद्धतीने चित्रित करतात, ज्यांचा जन्म सर्व प्राण्यांची हत्या थांबवण्यासाठी झाला होता. भगवान बुद्ध 9वे अवतार मानले जातात, परंतु गौतम बुद्ध व भगवान बुद्ध एक नाहीत. गौतम बुद्ध शुद्धोधन व मायावतीचे पुत्र होते, परंतु शाक्य सिंह अर्थात भगवान बुद्ध एक महाज्ञानी व्यक्ती होते. कठीण तपस्या करून त्यांनी जी तत्वानुभूती झाली ते भगवान बुद्ध विष्णूचे अवतार मानले गेले. याचा पुरावा ऐतिहासिक ग्रंथात सापडतो. 1807 मध्ये प्रकाशित झालेल्या अमरकोशात याचा उल्लेख आहे. विष्णू अवतारातील बुद्ध यांच्या आईचे नाव अंजना, वडिलांचे नाव हेमसदन होते. त्यांचा जन्म बिहार येथील गयेला झाला होता. भागवत महापुराण व नरसिंह पुराण यात असा उल्लेख आहे की भगवान बुद्ध जवळजवळ 5000 वर्ष पहिले या धर्तीवर अवतरले. मॅक्स म्युलरच्या मते गौतम बुद्ध 2491 वर्ष पहिले धर्तीवर अवतरले. विष्णू पुराण, भागवत पुराण, गरुड पुराण, अग्निपुराण, श्रीमद भागवत या धर्मग्रंथात स्पष्ट उल्लेख आहे की राक्षसांना वैदिक कर्मापासून विन्मुख करण्यासाठी व धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने बुद्ध अवतार धारण केला. भगवान बुद्ध हे ब्राह्मण कुळात जन्माला आले आणि गौतम बुद्ध हे क्षत्रिय कुळात जन्माला आले. भगवान बुद्धांचा जन्म हा पौष शुद्ध सप्तमीचा आहे, तर गौतम बुद्धांचा जन्म हा वैशाख पौर्णिमेचा आहे. भगवान बुद्धांचा जन्म कीकट बिहार येथे झालेला आहे, तर गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी नेपाळ येथे झालेला आहे. काही तज्ञांच्या मते विष्णू अवतारात पहिले बलराम व कृष्णाची गणना वेगवेगळी केली जात असे, परंतु नंतर आदि शंकराचार्यांनी बलरामाच्या ठिकाणी भगवान बुद्धाला दशावतारात सामील केलं. बुद्ध हे एका स्थितीविशेषाचं नाव आहे. बुद्ध शब्दाचा अर्थ जागृत होणे, सतर्क होणे किंवा जितेंद्रिय होणे असा आहे. समाजात जे लोक धर्माच्या नावावर पाखंड माजवतात, पशु हिंसा करतात, असुरी वृत्तीने सनातन धर्माला विन्मुख करतात, त्याला हानी न पोहोचू देणे हे बुद्धाचे खरे कार्य. भगवान बुद्धांनी अवतार घेण्याचं आणखी एक कारण म्हणजे कलियुगात एक काळ असा आला की दैत्यांनी वेदपठण, यज्ञ, देवदेवतांचे पूजन, दान करणं सुरू केलं. गळ्यात जानवं घालून स्वतःला ब्राह्मण म्हणून घोषित केलं. यामुळे दैत्यांची शक्ती वाढू लागली, ते बलवान होऊ लागले. देवतांना या गोष्टींचं भय वाटू लागलं. या गोष्टींपासून मुक्ती मिळावी म्हणून सर्व देवता भगवान विष्णूकडे गेल्या. तेव्हा भगवान विष्णूने दैत्य समूहाला मोहित करण्यासाठी कीकट क्षेत्री बुद्ध रूपात अवतार घेतला. अशा प्रकारे सनातन धर्मात त्यांनी जो शिरकाव केला होता त्यातून मुक्ती देण्यासाठी भगवान बुद्धाने अवतार धारण केला. विष्णूने बुद्ध अवतार धारण करून दैत्यांना धर्मभावनेपासून दूर केलं. देवतांच्या मान सन्मानाचं रक्षण करून दैत्यांकडून धर्माचा जो अनुचित लाभ घेण्याचा प्रयत्न चालू होता त्याचा शेवट केला. भगवान बुद्धांच्या अवताराचं कारण सांगताना असंही सांगितलं जातं की राज्यप्राप्तीच्या इच्छेने दैत्यांनी देवराज इंद्राला विचारलं, आमचं साम्राज्य स्थिर राहण्यासाठी उपाय कोणता? तेव्हा इंद्राने विशुद्ध भावनेने सांगितलं की सुस्थिर साम्राज्यासाठी यज्ञ, वेदाचरण आवश्यक आहे. तेव्हा दैत्य वैदिक आचरण व महायज्ञ करू लागले.
त्यामुळे त्यांची शक्ती वाढू लागली. तेव्हा सर्व देवता भगवान विष्णूकडे गेल्या व भगवान विष्णूंनी देवतांच्या हितासाठी हे बुद्ध रूप धारण केलं. त्यांच्या हातात मार्जनी होती. मार्जनी म्हणजे ज्याला आपण क्लीनर किंवा स्क्रबर म्हणतो ना ते, व ते मार्ग दाखवत चालत होते. भगवान बुद्ध दैत्यांकडे आले आणि त्यांनी उपदेश केला की यज्ञ करणं पाप आहे. यज्ञामुळे जीवहिंसा होते. यज्ञाच्या अग्नीमुळे कितीतरी प्राणी भस्म होतात. या उपदेशाने दैत्य प्रभावित झाले आणि त्यांनी यज्ञ व वैदिक आचरण करणं सोडून दिलं. त्यामुळे त्यांची शक्ती कमी झाली. दैत्य प्रभावी होणं त्रासदायक ठरलं असतं. अधर्म माजला असता म्हणून देवतांनी त्यांच्यावर हल्ला करून आपलं राज्य पुन्हा मिळवलं. अर्थात धर्माकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देण्यासाठीच भगवान बुद्धांचा अवतार श्री विष्णूंनी घेतला.